नमस्कार. इयत्ता 11वीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये राजकीय पक्षाचे वर्गीकरण अभ्यासले होते आणि राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय आणि प्रादेशिक पक्ष म्हणजे काय ही संकल्पनासुद्धा अभ्यासली होती. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला शेवटचा टॉपिक अभ्यासाचा आहे, तो म्हणजेच हितसंबंधी गट आणि दबाव गट. आता हितसंबंधी गट आणि दबाव गट म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचं आहे. हितसंबंधी गट म्हणजे समान हित असणाऱ्या लोकांचा गट, त्यांनाच हितसंबंधी गट असं म्हटलं जाते. आणि दबाव गट म्हणजे शासनांवर दबाव आणून आपले उद्दिष्ट साधन करणारा गट, यालाच दबाव गट असं म्हटलं जाते. हितसंबंधी गट आणि दबाव गट हे लोकांचे प्रतिनिधित्व करणारी अनौपचारिक माध्यम आहे. तर आपल्याला माहीत आहे की विशिष्ट गटाचा विशिष्ट सरकारशी हितसंबंध जुळलेले असतात, म्हणून ते सरकारला मदत करत असतात. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की एखाद्या घटकाचा सरकारशी जुळत नसेल तर सरकारवर वेळोवेळी दबाव आणण्याचं काम करत असतात, त्यालाच दबाव गट असं म्हटलं जाते. हे दोन्ही गट लोकांचे प्रतिनिधित्व करणारी अनौपचारिक माध्यम आहे. शासकीय धोरणे आणि लोकांना प्रभावित करण्यासाठी जेव्हा हितसंबंधी गट संघटित होतात तेव्हा त्यांना दबाव गट असं सुद्धा म्हटलं जाते. तर या दोन्ही गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हे गट कधीही निवडणूक लढवत नाही किंवा सरकार किंवा विरोधी पक्षातसुद्धा सहभाग होत नाही, परंतु वेळोवेळी बाहेरून सरकारवर दबाव टाकून शासकीय धोरणे प्रभावित करत असतात. अशा गटांना काय म्हटलं जाते? दबाव गट असे सुद्धा म्हटलं जाते. त्याचबरोबर प्रचार गट असं सुद्धा म्हटलं जाते. तर बऱ्याच वेळा आपण बघतो की विविध गट हे सरकारवर वेळोवेळी दबाव टाकण्याचं सुद्धा काम करत असतात आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर कामगार संघटना, शेतकरी संघटना, विद्यार्थी संघटना यांची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येईल. आणि वेळोवेळी शासनांवर दबाव टाकून हे सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात. आता हे दबाव गट राजकीय पक्षापेक्षा कशा प्रकारचे भिन्न असतात? तर राजकीय पक्ष हे शासकीय प्रक्रियेचा एक घटक असतं. आपल्याला माहीत आहे की निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय पक्ष निवडणूक लढवतात आणि शासन व्यवस्थेमध्ये सहभागी होतात. त्याउलट दबाव गट हे कधीही निवडणूक लढवत नाही आणि शासकीय प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभाग होत नाही. म्हणजेच त्यांचा शासनावर बाहेरून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असते, कारण ते निवडणुकी लढत नाही आणि कायदेमंडळात त्यांचे प्रतिनिधीसुद्धा नसतात. राजकीय पक्ष हे शासकीय प्रक्रियेचा एक घटक असतात, तसेच शासकीय धोरणांवर शासनाअंतर्गत प्रभाव टाकत असतात. उलट दबाव गट हे शासनांवर बाहेरून प्रभाव टाकतात, ते निवडणुका लढवत नाही आणि म्हणून कायदेमंडळाचे त्यांचे प्रतिनिधीसुद्धा नसतात. त्याच्यानंतर दुसरं फरक सांगता येईल, राजकीय पक्षांचा आवाक हा विस्तृत असतो. आपल्याला माहीत आहे की राष्ट्रीय स्तरावरचे 8 राजकीय पक्ष आहे आणि त्यांचा आवाक हा संपूर्ण राष्ट्रभर व्यापलेला असतो. प्रादेशिक पक्षाचा व्यापसुद्धा त्या प्रदेशामध्ये पूर्णतः व्यापलेला आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच ते राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करत असतं. याउलट दबाव गट यांचं उद्दिष्ट हे सीमित असते आणि विशिष्ट उद्दिष्टापुरतेच ते मर्यादित असते. जसं कामगार संघटना ही कामगारांपुरतीच मर्यादित असते, शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित असते, तर विद्यार्थी संघटना ही फक्त विद्यार्थ्यापुरतीच मर्यादित असते. आणि शासनावर प्रभाव टाकून विशिष्ट गोष्ट साध्य करून घेणे हेच त्यांचं काय असते? ध्येय असतं. म्हणून आपल्याला म्हणता येईल की राजकीय पक्षाच्या तुलनेत दबाव गट हे संकुचित स्वरूपाचे असते. यांचे उद्दिष्टसुद्धा सीमित स्वरूपाचे असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. दबाव गट हे सामाजिक चळवळीपेक्षा भिन्न असतात, कारण दबाव गटांची संरचना अधिक औपचारिक असते. सामान्यतः सामाजिक चळवळीची औपचारिक संरचना अथवा संघटना नसते आणि ते एखाद्या विशिष्ट विषयाचाच पाठपुरावा करत असतात. जसं आता चिपको आंदोलन, आपल्याला माहीत आहे की चिपको आंदोलन हे सुद्धा मोठ्या प्रमाणात चाललेलं होतं. झाडतोड चालू होती आणि वृक्षतोडीच्या विरोधात चिपको आंदोलन हे मोठ्या प्रमाणात चाललेलं सुद्धा आपल्याला दिसून येतं.
म्हणूनच दबाव गटांना संघटित हितसंबंधाचे प्रतिनिधीसुद्धा म्हटले जाते, कारण दबाव गटाचे जे प्रतिनिधी असतात त्यांचे हितसंबंध हे सारखे असतात आणि म्हणूनच त्यांना संघटित हितसंबंधाचे प्रतिनिधी असं म्हटले जाते. आता पुस्तकामध्ये काही हितसंबंधी गट आणि दबाव गटाचे उदाहरण दिलेलं आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिकी, त्याच्यानंतर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII इत्यादी ही व्यावसायिक क्षेत्रातले दबाव गट आहे असं आपल्याला म्हणता येईल. कामगार संघटना, यामध्ये भारतीय राष्ट्रीय कामगार संघटना इनटेक असं म्हटलं जाते तिला. त्याच्यानंतर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, त्याच्यानंतर यालाच आयटेक नावाने संबोधल्या जाते. त्याच्यानंतर भारतीय मजदूर संघ BMS, त्याच्यानंतर हिंदू मजदूर संघ HMS, हे झाले कामगार संघटना. त्याच्यानंतर शेतकरी संघटना, भारतीय किसान सभा, अखिल भारतीय किसान सभा, त्याच्यानंतर भारतीय किसान युनियन आणि शेतकरी संघटना. आता आपल्याला माहीत आहे की या शेतकरी संघटनेमार्फत सध्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं चालू आहे. त्यानंतर विद्यार्थी संघटनामध्ये नॅशनल स्टुडंट ऑफ इंडिया NSUI, ही आपल्याला माहीत आहे की काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना आहे, काँग्रेस पक्षाच्या विचारांची मिळती जुळती विद्यार्थी संघटना आहे. त्याच्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP, ही माहिती आहे की आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या विचारांची मिळती जुळती अशी विद्यार्थी संघटना आहे. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, त्याच्यानंतर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, ही इत्यादी सगळे दबाव गट आहे आणि शासनांवर दबाव आणण्याचं वेळोवेळी काम करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. अमेरिकेत मुळात दबाव गट ही संकल्पनाच अमेरिकेतून उदयास आली असं म्हटलं जाते. त्यामध्ये अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स, अमेरिकन सिव्हिल लिबर्टी युनियन, नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमेन, अमेरिकन मेडिकल असोसिएशन, अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर अँड काँग्रेस ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, नॅशनल असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल, तर इत्यादी अमेरिकेतले सुद्धा काही दबाव गट आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं NGO, अशासकीय संस्था, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. या शासकीय संस्थासुद्धा प्रतिनिधित्वाचं एक माध्यम आहे. या संस्था आपल्याला खाजगी आणि अव्यावसायिक स्वरूपाच्या दिसून येते. तसेच आपल्याला माहीत आहे की कधीकधी समाजकार्य करण्याचं कामसुद्धा या अशासकीय संस्थेमार्फत चालवल्या जाते. सरकार ज्या गोष्टी पूर्ण करू शकत नाही त्या पूर्ण करण्याचं काम कधीकधी या अशासकीय संघटना करत असतात. पूर्णतः नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असं त्यांना म्हटलं जाते. त्या अहिंसक मार्गाने आपल्या उद्दिष्टपूर्ती करत असतात आणि उद्दिष्टपूर्त करत असताना विशिष्ट उद्दिष्ट रक्षणासाठी सुद्धा त्यांचे कार्य चाललेले असते. त्याचप्रमाणे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीसुद्धा त्यांच्याशी जोडलेले असतात. आपल्याला माहीत आहे की बऱ्याचशा भारत देशामध्ये सुद्धा अशासकीय संस्था आहे की ज्यांच्या माध्यमातून गरिबांचे रक्षण करणं, बालकांचं रक्षण करणं, वंचित घटकांचं रक्षण करणं इत्यादी कामे या अशासकीय संस्थेमार्फत चालत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण हितसंबंधी गट आणि दबाव गट म्हणजे काय हे अभ्यासलं. त्याचबरोबर अशासकीय संस्था NGO, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन यांचं कार्यसुद्धा आपण थोडक्यात अभ्यासलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं आता 5वं जे युनिट आहे हे पूर्णतः संपलेलं आहे. पुढचं युनिट आहे न्यायमंडळाची भूमिका. हे युनिटसुद्धा आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासाचं. धन्यवाद.